साधं उदाहरण देतो. घरी बसल्यानंतर त्याचे कॅल्क्युलेट करा. तुमच्या पगारातला किती टक्के हिस्सा हा तुम्ही बाजारातल्या खरेदीदाराच्या वस्तूमध्ये, म्हणजे बाजारामधल्या ज्या वस्तू आहेत त्या खरीदण्यासाठी वापरता. कुटुंबासाठी वापरता तो वेगळा आहे, त्याचं वेलफेअर, तो भाग वेगळा. हे पगाराचे दोन भाग. एक पगार जो आपण कुटुंब, घर याच्यावरती करतो तो भाग, तो आपला आनंदाचा भाग. दुसरा भाग, त्याच आनंदामध्ये सोनं लागावं म्हणून आपण जे खरेदी करतो, मग किचनमधली खरेदी असेल किंवा सुखवस्तीमधली खरेदी असेल, महिन्याचा फक्त असताना तुम्ही हिशेब करा आणि पगाराच्या तो किती टक्के आहे. पगाराच्या तो असताना किती टक्के आहे आणि कांबळे साहेबांनी दिलेल्या आकड्याप्रमाणे त्याला मग मल्टिप्लाय करा. त्याला मल्टिप्लाय तुम्ही केलं तर लक्षात येईल की एकंदरीत महाराष्ट्रामध्ये, म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये जो बौद्ध आणि आंबेडकरवादी असं स्वतःला म्हणतो, त्याची पर्चेसिंग पॉवर ही 10 लाख कोटीपेक्षा जास्त. त्याची पर्चेसिंग पॉवर ही 10 लाख कोटीपेक्षा जास्ती आहे. आता ह्या 10 लाख कोटीवरती जर आपण बघितलं या ठिकाणी, किंवा या खरेदीच्या ह्याच्यामधनं आपण सरकारला असणारा जो टॅक्स देतो त्याचा असताना आपण हिशेब जर केला तर तो सुद्धा 17-18% येतो. रफली माझे येते 17-18% येतो. इथल्या एक्सचेंजरला जे आपलं कॉन्ट्रीब्युशन आहे ते असणारं 17-18% अशी असणारी परिस्थिती आहे. आता हीच इकॉनॉमी स्वतःमध्ये फिरवली आणि स्वतःमध्ये फिरवायचं झालं तर नोकरीतून बाहेर पडलं पाहिजे. माझ्याकडे बरेच जण येतात, प्रकाश पोराला लावून घ्या. अरे म्हटलं असं तसं लागत नाही, 50 लाख लागतील तरी चालतील, आपण देऊन टाकू. मी त्यांना म्हणतो माझ्याकडे द्या 50 लाख आणि पोरगा माझ्या ताब्यात द्या. काय करणार तुम्ही? म्हटलं ते तुम्ही कशाला विचारताय? त्याचं काय, त्या 50 लाखाचं त्या पोराचं काय करायचं ते मी करतो, तुम्ही कशाला चिंता करताय? तुम्ही त्याला नोकरीत लावून देणार ना? म्हटलं त्याला नोकरी लागेल हे पाहिजे तुम्हाला, की त्याच्या हातामध्ये दर महिन्याला एक 50,000 रुपये पडले पाहिजे. काय पाहिजे तुम्हाला म्हटलं सांगा? नाही, नोकरीतून 50,000 पाहिजे अशी असते परिस्थिती. ह्या देशामधल्या व्यवस्थेचा हिस्सा होण्याचा आपण कधीही प्रयत्न केलेला नाही. आपण कधीच प्रयत्न केला आणि असणारा फक्त एक सिक्युअर्ड आयुष्य. आईबापांनी शिकवलं, आपल्याला डिग्री मिळाली, धडपड करत कुठली तरी सरकारी नोकरी घ्यायची आणि 60 वर्षाच्या होईपर्यंत तिथं खरडवत बसायचं.
त्याच्या पलीकडे दुसरं काय करायचं नाही. आणि त्याचाच हा परिणाम आपल्याला सर्व दिसतोय की आम्हाला आमच्या प्रश्नाच्या बाहेर जाता येत नाही. आणि ज्याला लॅटरल थिंकिंग आपण म्हणतो, पॅरलल थिंकिंग आपण म्हणतो, ते आम्हाला कधी जमतच नाही. आणि त्याचा आम्ही कधी प्रयत्न केलेला नाही. याचं कारण की आमचं वाचन हे कमी होत चाललेलं आहे. कॉलेजमधली पुस्तकं हेच आमचं नॉलेज. मी नेहमी म्हणत असतो, कॉलेजमधलं पुस्तकं ही फक्त डिग्री देते, नॉलेज देत नाही. स्वतःला जे असतं इनरिच केलं पाहिजे ते त्या ठिकाणी दिसत नाही, अशी असताना परिस्थिती आहे. स्वतःहून इनरिच झालो असतो तर मी 90 साली हे ज्यावेळेस मनमोहन सिंगने वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून असं प्रायव्हेटायझेशन आणलं असं सांगण्यात आलं, त्या अनेक प्राध्यापकांना म्हणालो, अरे माझ्याकडे वेळ नाही आहे आणि आता म्हटलं माझं रिसर्च करण्याचं डोकंही संपलेलं आहे, ते काही काम करू देईल असं मला वाटत नाही आहे. हा जो एक्सटर्नल बॅलन्स ऑफ पेमेंटचा क्रायसिस झालेला आहे, त्याचं म्हटलं होतं कुवेटवरनं येणारा रिमिटन्स, म्हणजे कुवेटमधला कामगार जो पैसा भारतामध्ये पाठवत होता तो किती लाख कोटीचा होता तेवढा फक्त मला सांगा. त्याचा तो जर कामगारांचा, भारतीय कामगारांचा पगार तो भारतामध्ये जर पाठवत होता तर तेवढं गव्हर्नमेंटला फॉरेन एक्सचेंज मिळत होतं. ते किती आहे? आणि ते जर आलं असतं तर यांना एक्सटर्नल बॅलन्स ऑफ पेमेंटवरती डिफॉल्ट करत वर्ल्ड बँकेकडे जावं लागलं नसतं. ते जर घेतलं असतं तर इंदिरा गांधीची मारवाड्याची आयडिया पुन्हा चालू झाली. फार सारी सोपी होती तिथे. परदेशातल्या व्यापाऱ्याकडे आपले पैसे कधी नाही कधीतरी आपल्याला देता येणार नाही, यासाठी तिने असणारा मारवाड्याची इकॉनॉमी चालू केली. काय चालू केली की 20 लाख अमेरिकन डॉलर ती रिझर्व्ह बँकेकडे फिक्स आहेत असं दाखवलं. आणि कोणी म्हटलं की माझं बिल आलं नाही तर ती म्हणायची 20 लाख आहे, तुला आत्ता पाहिजे की नंतर पाहिजे. त्याला एक माहिती आहे की 20 लाख आहेत रिझर्व्ह बँकेकडे, ही माझं बिल कधीही देऊ शकते, पण माझा व्यापार बंद कर. माझा व्यापार बंद होऊ नये, फक्त फार फार तर एक 10-12 दिवस डिले होईल. जे 4 तारखेला मिळणारे पैसे होते ते कदाचित 10 तारखेला मला मिळतील, पण माझा व्यापार तर चालू नाही. ही जी मारवाड्याची इकॉनॉमी तिने चालू केली ती राजीव गांधीने बिघडवली. आणि तिजोरीतले सगळे पैसे संपवले आणि म्हणून परदेशातल्या व्यापाऱ्याला दिले नाही. मग त्याला झालं की एक्सटर्नल बॅलन्स ऑफ पेमेंटवरती आपल्याला क्रायसिस निर्माण झाले. आणि ते क्रायसिसचा सगळा उहापोह करत वर्ल्ड बँकेने आम्हाला असणारा आमचं सेक्टर प्रायव्हेटाईज करायला सांगितलं. त्यांनी सेक्टर प्रायव्हेटाईज करायला सांगितलं, पब्लिक सेक्टर प्रायव्हेटाईज करायला सांगितलं नाही. त्यांचं होतं की तुम्ही सेक्टर ओपन आउट करा. जे तुम्ही पब्लिक सेक्टरसाठी रिझर्व, म्हणजे जे मी अगोदर म्हणालो की बाबासाहेबांनी 3 ह्याच्यामध्ये इसेन्शियल, नेसेसरी आणि ॲन्सिलरी या ह्याच्यामध्ये जी मिक्स्ड इकॉनॉमी नंतर नेहरूने डेव्हलप केली, त्या ह्याच्यामधलं जी इसेन्शियल होती
ते इसेन्शियल मध्ये पब्लिक सेक्टरच राहणार. कारण का माणसाच्या शरीरामध्ये रक्त हे जसं महत्वाचं आहे की रक्ताशिवाय माणूस जगू शकतो का? नाही. तसं कुठल्याही देशाचं सार्वभौम पॉलिटिकल सॉव्हरेनिटी ही जर टिकवायची असेल तर त्याची इसेन्शियल इंडस्ट्री ही गव्हर्नमेंटच्या मालकीची असली पाहिजे. आणि म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की आमचं शिक्षण ही सार्वजनिक शाळेमध्ये झालं. सार्वजनिक शाळा हा या शिक्षण क्षेत्रातला पायाभूत होता आणि म्हणून मला डिग्री मिळाली, मला बुद्धी मिळाली. जे मला मिळालं त्यालाच मी कंडेम केलं आणि खाजगीकरणाला मी असणारा वाव दिला. आणि म्हणून ज्याला फंड आपण म्हणतो तोच आपला स्पष्ट नाही. अपॉर्च्युनिस्ट हा जो इंग्रजी शब्द आहे हा 100% आपल्याला लागतो. 100% लागतो. आणि एकदा अपॉर्च्युनिटी संपली की त्या अपॉर्च्युनिस्टची गळती व्हायला सुरुवात होते. ती आता गळती सुरुवात झाली. आणि म्हणून आत्ताचं असणारं जे युग आहे हे युग अर्थशास्त्राशी जुळले. जात व्यवस्थेशी लढायचं असेल तर अर्थशास्त्र हे ताब्यात असणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. बरं, जात सस्टेन का झाली ते त्याचे 2-3 कारण बाबासाहेबांनी. एक, धर्माने हिला सँक्शन केलं आणि दुसरं, सँक्शन केलेल्या व्यवस्थेला आर्थिक व्यवस्थेने पूर्ण पाठबळ दिलं. आणि तिसरं त्यांनी असं सांगितलं, इंडोगामी आणि एक्झोगामी हे महिलांच्या संदर्भात जी वापरण्यात आली त्यातून जात ही पूर्णपणे बंदिस्त करण्यात. हिंदू बिलामार्फत त्यांनी असणारा इंडोगामी एक्सोगामी संपवलं. एक माणूस एक मत यातून त्यांनी जात व्यवस्थेला चॅलेंज केलं. त्या एक मताची व्हॅल्यू सार्वत्रिक सारखीच असली पाहिजे आणि तिला सार्वत्रिक करायची असेल तर अर्थव्यवस्था ही सार्वत्रिक झाली पाहिजे. आता मला सांगा की अर्थव्यवस्था सार्वत्रिक करण्याच्या दृष्टिकोनातून आपण आहोत का? तर नाही, बिलकुल नाही. ती जर सार्वत्रिक करण्याच्या याच्यामध्ये असतात तर तुम्ही सार्वत्रिक शिक्षण क्षेत्र याला खाजगीकरण होऊ दिलं नसतं. आणि खाजगीकरणाचं शिक्षण क्षेत्र झाल्यामुळे सार्वत्रिक शिक्षण क्षेत्राचं संपून खाजगी क्षेत्र शिक्षण झाल्यामुळे इथल्या व्यवस्थेला पुन्हा जात ही प्रबळ करण्याची संधी मिळाली. त्याच्यामुळे जात ह्या व्यवस्थेशी लढायचं असेल तर थिअरी ऑफ सरप्लस ही तुम्हाला लागू करावी लागेल.